आणि पुढची बातमी पाहूयात। आज देखील पवार कुटुंबीय हे सांत्वनपर भेटीसाठी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत। सहयोग निवासस्थानी शरद पवार, सुनेत्रा पवार, राजेंद्र पवार, श्रीनिवास पवार, रणजित पवार, रोहित पवार, पार्थ पवार, त्याबरोबरच युगेंद्र पवार, जय पवार आणि इतर परिवारातले सदस्य हे उपलब्ध असणार आहेत असं सांगण्यात आलंय। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर बसणार हे जवळपास निश्चित असताना शिंदेंच्या शिवसेनेला उपमहापौर आणि सुधार समिती दिली जाणार आहे। यातही आता उपमहापौरपदी महिलेची निवड हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। त्याकरता पक्षातील 2 वरिष्ठ आणि अनुभवी नगरसेवकांची चर्चा असून सुधार समितीचं पद हे पुरुषांमधून नेमणूक केली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। 2014ला तृष्णा विश्वासराव या सभागृहामध्ये नेतेपदी होते, तर त्याच वेळी महापौर पद हे अनुसूचित जाती जमातीसाठी आरक्षित असताना त्यावेळी महापौर पदासाठी यामिनी जाधव यांचंही नाव चर्चेत होतं। मात्र त्यावेळी स्नेहल आंबेकर यांची निवड झाल्यामुळे यामिनी जाधव यांना महापौर पदानं हुलकावणी दिलेली होती। आता उपमहापौरपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाची नेमणूक करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर मुंबईमध्ये ठाकरेंची सेना देखील महापौर पदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देणार का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत आहे, तरी देखील ठाकरे सेना ही आपला उमेदवार देणार आहे। 7 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठीचे उमेदवारी अर्ज हे भरण्याचे आहेत। तर गटनेता किशोरी पेडणेकर आणि अनुभवी नगरसेवकांची आज मातोश्रीवरती महत्त्वाची अशी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची गटनोंदणी ही रखडलेलीच आहे। आज राष्ट्रवादीकडून शिवसेनेचा सहयोगी पक्ष म्हणून गटनोंदणी करण्याची शक्यता आहे। तर विविध समित्यांवरती संख्याबळ वाढवण्यासाठी महायुतीकडून ही सगळी जुळवाजुळव सुरू आहे। गटनोंदणीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला फटका बसत वैधानिक समित्यांमधील संख्याबळ हे एकीनं कमी होणार आहे। तर तिन्ही नगरसेवकांकडून वैयक्तिक नोंदणी केली असली तरी अद्यापही गटनोंदणी ही पूर्ण झालेली नाहीये। बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर महापालिकेच्या गटनोंदणीचा